आज आम्ही तुम्हाला आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणजे घोंगडीबद्दल सांगणार आहे. तर आता मी ज्याच्यावर बसली आहे ही ती घोंगडीच आहे. आणि घोंगडी मुख्यतः मेंढराच्या लोकरीपासून बनवली जाते. ही खूप उबदार असते आणि नैसर्गिक आणि इको फ्रेंडली असते. तर घोंगडीचा बरेच असे उपयोग आहेत. म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ही जास्त उपयोगात येते, कारण ही खूप उबदार असल्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण असं खाली घेऊन याच्यावर बसतो किंवा अंगावर घेऊन झोपतो. आणि पावसाळ्यामध्ये काही भागात ह्याची खोड पण तयार केली जाते. तर आजकालच्या पिढीने म्हणजे आजकाल आम्ही लोक याचा अनेक दृष्ट्या पण उपयोग केला जातो. ते म्हणजे कॅम्पिंग वगैरे केलं तर तिथं ब्लँकेट म्हणून यूज केला जातो. आणि आता आपल्या फोर व्हीलर मधले ज्या शीट्स असतात तिथं शीट कव्हर म्हणून याचा उपयोग केला जातो. तर असे बरेचसे याचे उपयोग आहेत. त्याचबरोबर तुम्ही बरेच असे मेंढपाळ पण बघितलेले असतील की अशी घोंगडी घडी करून त्यांच्या खांद्यावर पण अशी ठेवलेली असते. तर ती का, कारण ते असे मेंढपाळ ज्यावेळी ते मेंढ्यांना चरायला वगैरे नेतात त्यावेळी काही जागी ज्यावेळी ते विश्रांती घेतात त्यावेळी खाली बसण्यासाठी किंवा कुठं जर त्यांनी विश्रांती म्हणून राहिले संध्याकाळी झोपण्यासाठी अंगावर घेण्यासाठी याचा उपयोग करतात. तर ही नैसर्गिक दृष्ट्या खूप उपयोगी आहे आणि ही एक आपल्या संस्कृतीची जाणीव आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही सगळ्यांना ही घोंगडी माहित असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा उपयोग होतो. आमच्या घरात तरी पूजेला बसण्यासाठी वगैरे पण ह्याचा उपयोग केला जातो. तर आता पावसाळा चालू आहे आणि आमचे पप्पा या घोंगडीचं खोळ तयार करणार आहेत. तर तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला बघूयात. घोंगडीचा उपयोग पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण होण्यासाठी केला जातो. विशेषतः कोकणी भागामध्ये याचा फार उपयोग केला जातो. चंदगड तालुका, आजरा तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा वगैरे अशा जिल्ह्यातून याचा फार उपयोग केला जातो पावसाळ्यामध्ये. जेणेकरून याचा डबल उपयोग होतो. पावसाळ्यामध्ये पाणी पण वरून जातं आणि आत उबदार असते, त्यामुळे थंडी वाजत नाही माणसाला. यासाठी याची कशी खोळ करून घ्यावी लागते, ही खोळ मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे. याची अशी घडी घालत जातात. जेवढ्या माणसाची रुंदी असते त्या दृष्टिकोनातून घडी घातली जाते, दोन्ही घडी घातली जाते. तर याची अशी खोळ केली जाते याची. खोळी पडू नये म्हणून याकडे एखादा लोखंडी खिळा किंवा दाबण असते, दाबण असं खोचलं जातं याच्यामध्ये. दाबण घेतले पप्पांनी. खोळ अशी पडू शकत नाही आणि आपण अशी उचलली जाते बरोबर अशा प्रकारे. आणि अशी घेतल्यानंतर ही डोक्यावर अशी राहते, अजिबात निसटत नाही. हे बघा अशा प्रकारे केली जाते. जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला हे हात वगैरे असे हातमध्ये घालतात असे पावसामध्ये असे, त्यामुळे हातही भिजत नाहीत, गरमी राहते अजिबात. पाणी पण पाणी पण वरच्या बाहेर जातं आणि आतल्या साईडला सगळं गरम राहतं, थंडी अजिबात वाजत नाही. किती पाऊस पडू देत, हा याचा असा पावसामध्ये उपयोग केला जातो. जसं आपण गोरा बसतं तसंच, पण हे खोळ आहे. आणि हे असं फक्त तुम्हाला दिसत असेल, फक्त इथं दाबण पप्पांनी घातलेलं आहे आणि त्याच्यानुसार मग हे आकारण पूर्ण असे आपलं घोंगडीचं खोळ तयार आहे. जे पावसात जास्त करून पप्पा आमचे शक्यतो जास्त करून हेच वापरतात खोळ. आता दिसत असतील आमचे पप्पा किती चांगले दिसते. त्याचबरोबर हे आता मी मग आताच पप्पाने दाखवले ते की इथं फक्त दाबण लावलेलं आहे. हे दाबण जर काढलं तर परत आपण ही घोंगडी आपण अंगावर घेण्यासाठी किंवा खाली बसण्यासाठी वापरू शकतो. ह्याला काय आपण शिलाई वगैरे मारलेली नाहीये. आणि मग लगेच 1-2 मिनिटातच तयार होते आणि चला रेडी टू यूज, आपण लगेच शेतात घेऊन जाऊ शकतो. आणि अजूनही आता गोराब आलेला आहे किंवा प्लास्टिकचा रेनकोट वगैरे जे काही असेल, पण अजूनही काही आमच्या गावातली किंवा आमचे पप्पाच म्हणा, जे नांगरणी करताना किंवा शेतातली कामं करताना अजूनही जे पावसाळ्यामध्ये जुनी लोक हेच वापर करतात, ह्याच घोंगडीच्या खोळचा वापर केला जातो. तर तुमच्याकडे ही घोंगडीचा असं खोळ तयार करतात का, किंवा ही घोंगडी वापरली जाते का वेगवेगळ्या उपयोगासाठी? मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पप्पांनी मला तयार करून दिली आहे आणि आता एकदम बारीक पाऊस पडतोय तर मी अशी घेतली आणि आता मी आमच्या अंगणातच फिरणार आहे. मागून बघा असं दिसते आणि पुढून असं पूर्ण कव्हर होते. आणि तुम्हाला वाटत पण असेल की पावसात हे भिजत असेल आणि जड होत असेल, तर असं नाहीये. ह्याच्यावरून पाणी खाली जातं आणि पूर्ण आत गरम राहतं, ऊब येते.
वैताग आहे.